नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी बिनीसची भाजी किंवा परसबीची भाजी। याला काही ठिकाणी परसबी म्हणतात तर काही ठिकाणी बिनीस असेही म्हणतात। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला तर बिनीस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ते छान असे कट करून घ्यायचे आहेत। मी असे छोटे छोटे कट करून घेतले, तुम्हाला हवा असतील तर अजून तुम्ही थोडंसं मोठं जरी कट केला तरी चालेल। सुरुवातीला गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आता आपण सुरुवातीला हे बिनीस थोडा वेळ ह्या तेलामध्ये छान असे भाजून घेणार आहोत। याच्यामुळे काय होते, जो आपला भाजीचा रंग असतो तो अगदी छान असा हिरवागार दिसतो। त्याच्यासाठीच आपल्याला अगदी 1 चमचाभर तेलामध्ये व्यवस्थित असे हे बिनीस भाजून घ्यायचे आहे। तर आता मी ते 1 मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। गॅसची फ्लेम आपण एकदम मोठी अशीच ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरच आपल्याला हे बिनीस थोडेसे असे परतून घ्यायचे आहेत। अगदी पटकन हे बिनीस भाजले जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला याच पद्धतीने एवढेच बिनीस भाजायचे आहेत। आता आपण हे सर्व बिनीस बाजूला काढून घेऊया। पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी। मोहरी छान तडतडली की लगेचच टाकायचे आहे जिरे। आता याच्यामध्ये टाकायचा आहे 1 मीडियम आकारचा कांदा बारीक कट करून घेतला आहे। तो कांदा घालून कांदाही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। कोणतीही भाजी बनवताना कांदा हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, तो अजिबात कच्चा राहता कामा नये। आणि इथे तुम्ही पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित असा आपल्याला हवा तसा भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित परतून घेऊन आपल्याला टोमॅटोही छान मऊसूत असा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही ही पद्धत वापरून एकदा ही बिनीसची भाजी नक्की करून पहा। तर आता इथे टोमॅटो शिजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचे आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट। तुमच्याकडे जर असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। मी माझ्याकडे उपलब्ध होती म्हणून मी इथे वापरलेली आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि 1 अर्धा चमचा मी इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे। आता ही सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। छान असे मसाले इथे तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये भाजलेले बिनीस घालायचे आहेत। इथे आपण बिनीस भाजून घेतले तरी सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता त्याचा रंग किती छान असा दिसत आहे। सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे मी 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा ह्याच्यावरती मी ताट ठेवलेलं आहे। आता ह्याच्यावरती 1 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला ही 10 मिनिटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। मंद गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे आणि 10 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही भाजी शिजली गेलेली आहे। तसेच ह्या भाजीचा तुम्ही इथे रंग पाहू शकता, अगदी छान जसा होता त्याच पद्धतीने दिसत आहे। आता इथं बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी छान अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही भाजी आपली तयार आहे। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही बिनीस परसबीची भाजी कशी झाली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।